पोलीस भरतीचे फॉर्म चालू झाले आणि सर्वांना एकच प्रश्न पडलाय, आता मी कुठल्या जिल्ह्याला फॉर्म भरू जेणेकरून माझं सिलेक्शन झालं पाहिजे. मित्रांनो, त्यावरती आपण खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत. मुंबईचा टाकलाय, नवी मुंबईचा टाकलाय, त्यानंतर मुंबई लोहमार्गचा पण टाकलाय आणि त्यावरती आणखीन मुलांच्या कमेंट आल्या. खूप मुलं बोलले की सर ठाणे सिटीवरती एक व्हिडिओ बनवा. तर मित्रांनो, आज ठाणे सिटीवरती आपण एकदम परिपूर्ण माहिती, मागील भरतीचं कट ऑफ, मागील भरतीत जागा किती होत्या, तिथे फॉर्म भरायचे आपली लेखीला मार्क्स किती पाहिजे, ग्राउंड किती आलं पाहिजे, त्यानंतरून तिथं पेपरचा पॅटर्न कसा आहे, ग्राउंड म्हणजे ग्राउंड कुठे होतं, ग्राउंडवरती होतं की रोडवरती होतं, या सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्हाला इथे भेटणार आहेत. आणि मग तुम्ही ठरवू शकता आपण फॉर्म भरायला पाहिजे किंवा नाही. चला तर वेळ न घालवता सुरू करूया. नमस्कार, मी अमोल दैफळे, मुंबई पोलीस. मित्रांनो, ज्या जिल्ह्याला चांगल्या जागा आहेत अशातलाच एक जिल्हा म्हणजे ठाणे सिटी आणि नोकरीसाठी पण बेस्ट असलेला. ह्यावेळेस ठाणे सिटीला चांगल्या जागा आलेल्या आहेत. 654 जागा आहेत. त्याची आपण स्क्रीनवरती पाहू शकता तुम्ही. 654 जागा आहेत. त्यातून मित्रांनो मागील भरतीत 666 होत्या, पण मागील भरतीत ओपनला चांगल्या जागा होत्या. त्या तुलनेत ह्यावेळेस ओपनला जागा कमी राहिलेल्या आहेत. कास्टला जागा कमी दिल्या होत्या आणि ओपनला चांगल्या जागा दिल्या होत्या. ह्यावेळेस कास्टला जास्त जागा दिल्यात आणि ओपनला कमी जागा आहेत. तर मित्रांनो, प्रत्येक कॅटेगरीला इथे चांगल्या जागा आलेल्या आहेत. त्यामध्ये ओपन म्हणजे सर्वसाधारण साठी 52 जागा आहेत. जो पण कुठल्याही कॅटेगरीतला असेल, तो SC, ST, OBC, NT, SBC, SCBC आणि EWS ह्या कुठल्याही कॅटेगरीतला असेल, जो टॉप करेल तो त्या 52 जागातल्या जागा घेऊ शकतो. त्यानंतर महिला राखीव ओपन साठी, महिला ओपन साठी पण 52 जागा